अशोक चव्हाण हे काँग्रेस संपवायला निघाले होते। चव्हाणांना काँग्रेसबद्दल बोलायचा अधिकार नाही। नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप। उन्मेष पाटलांचं अखेर ठरलं। उन्मेष पाटील उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करणार प्रवेश। भाजपनं तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील होते नाराज। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा कायम। 48 जागांच्या संदर्भात लवकरच निर्णय होणार। महायुतीच्या जागा वाटपाबाबत उदय सामंतांचं मोठं विधान। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम। शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम। हेमंत गोडसे वर्षा बंगल्यावर दाखल। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय देशमुखांनी भरला उमेदवारी अर्ज। यवतमाळ वाशिममध्ये आमचाच उमेदवार जिंकणार। आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात। अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। वंचित आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची माहिती। काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची 11वी यादी जाहीर। 11व्या यादीत 17 उमेदवारांना लोकसभेचं तिकीट। आंध्र, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या उमेदवारांची यादी। सम्राट समजणाऱ्यांचा सातबारा कोरा करणार। तटकरेंचा सातबारा रोहा तालुक्यापुरताच मर्यादित। अनंत गीते यांचा सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल। मुंबईच्या रस्त्यावर राजकीय गुंडांची दहशत। मनसेच्या अंतर्गत वादातून राज पार्टी यांना मारहाण केल्याची माहिती। गजानन राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल। ससून रुग्णालयामध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार। उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। तर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची रुग्णालयासमोर मोठी गर्दी। आपचे खासदार संजय सिंग यांना मोठा दिलासा। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात संजय सिंग यांचा सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 एप्रिलला होणार सभा। रामटेक येथे होणार पहिली सभा। अकोल्यामध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्य। अकोल्यातून अनुप धोत्रेंना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर। पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची नारायण गव्हारकरांनी व्यक्त केली खंत। अमरावती विभागीय आयुक्त वेबसाईटवर भाजपचा प्रचार केला जात असल्याचा वंचितचा आरोप। तातडीनं वेबसाईटवरील फोटो काढण्याची केली मागणी। संजय देशमुखांनी केले नामांकन अर्ज दाखल। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी देशमुखांनी भरला अर्ज। महाविकास आघाडीकडून संजय जाधवांकडून उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवे, फौजिया खान, डॉक्टर राहुल पाटील होते उपस्थित। हिंगोली लोकसभेसाठी प्रशासन सज्ज। जिल्ह्यांच्या सीमेवर चेकपोस्ट तयार। चेकपोस्टवर गाड्यांची कसून चौकशी। गडचिरोलीतील कोसरे सिंचन प्रकल्पाचं काम 14 वर्षांपासून रखडलं। परिसरातील 775 हेक्टर शेती सिंचनापासून वंचित। 3 दिवसाच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी लाखो भाविक पैठण नगरीत। 3 दिवसानंतर वारकरी परतीच्या वाटेवर। पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम। अग्निशमन विभागात 150 फायरमनची होणार भरती। सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ कंटेनरला आग। आगीत लाखो रुपयांचं नुकसान। विस्तारा एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या। उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।